हॅलो सगळ्यांना, कसे आहात? छान ना? मी पण एकदम छान. तर आज मी लेटरसाठी जे आउटपुट म्हणजे त्याचं पॅकेट असतं ते बनवते आहे आणि त्याच्यात लेटर पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवले. तर पहिलं मी कलर चूज करत होते. माझा गोंधळ होता कुठला कलर चूज करू. नंतर शेवटी येल्लो घेतला. मग त्याला स्क्वेअरमध्ये कट केलं. तो पेपर एकदम जाड होता, म्हणजे हाताने प्रेस नव्हता होत, म्हणून मी स्केलने केला आहे दरवेळेस. त्यानंतर त्याचे असे 4 भाग केलेत. त्यानंतर एक एक भाग वर घेतला. मधला भाग थोडा जास्त वर घ्यायचा म्हणजे आपल्याला ते चिटकवायला सोपं जाईल. त्यानंतर वरचा भाग खाली घ्यायचा म्हणजे ते आपलं पॉकेट तयार झालं. त्यानंतर आपल्याला चिटकवायचे आहेत ते दोन्ही साईड मधल्याला. तर चिटकवलेत. आता मी ह्या कात्रीने कापते, पण ह्या कात्रीने छान नव्हतं दिसत या डिझाईनने म्हणजे. तर मी तर मी ते स्केच पेननी ब्राऊन स्केच पेननी डिझाईन केली आहे अशी, आणि इथं वेवी डिझाईन घेतली आहे आणि कोणाला द्यायचं ते लिहिलं आहे. त्यानंतर मी ग्लिटर पेननी पण केलं आहे म्हणजे त्याला छान ग्लो येईल, ते उठून दिसेल म्हणजे. ते कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे, पण खरंमध्ये ते एकदम असं हे छान दिसत होतं. तर हे डिअर पूजाला पण मी हायलाईट केलं आहे. आणि इथे स्माइलीज काढल्यात वेगवेगळ्या. आणि ही माझी डायरी होती जुनी जे मी बनवलेली, तर त्यातलंच एक पेज घेते मी. ती मी 3rd असताना बनवलेली आणि ही त्याच्यावर बार्बी काढली. तर आता त्या पेजला आपल्याला विंटेज बनवायसाठी त्याला एकदम चुरगळावं लागेल, मग ते थोडंसं तसं होईल. मग त्यावर मी लिहिलं आणि त्याला परत फोल्ड करून त्याच्या आत टाकलं आणि ओपन इट असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर मी व्हाईट पेपरनी एक मोठा सर्कल ड्रॉ केला आहे, म्हणजे जास्त पण नाही. त्यानंतर त्याने ब्लॅकने आउटलाईन केली त्याला, म्हणजे थोडा रंग दिला आहे. तर त्यात भरला आहे पण मी. त्यानंतर मी असं केलं आहे, फ्रॉम हिमानी टू पूजा असं त्याच्यावर लिहिलं आहे आणि डिझाईन केली आणि त्याला थोडं ग्लिटर पेननी सजवलं. ते आपलं झालं रेडी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.